वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 168व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत समर्थांच्या दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर विवरण घेत आहोत। आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना पहिल्या समासातील भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। या ओवीवर विवरण घेत असताना आपण मागे बघितलं एकदा काय मनुष्य दिशाहीन झाला, अज्ञानामध्ये ग्रासला, अंधश्रद्धेमध्ये ग्रासला की त्याच्याकडून मग जे काही कर्म घडतात, त्याच्याकडे जे काही विचार असतात, त्याचं जे वागणं असतंय, त्याचं जे राहणं असतंय, त्याची जी काम करण्याची पद्धत असते, कार्य करण्याची जी पद्धत असते, त्याचं वर्णन समर्थाने केलेलं आहे भ्रांत। म्हणजे काय? भ्रमिष्ट झालेला आहे। काय करावं हे त्याला कळत नाही। भ्रमिष्ट होऊन आणि त्याच तंद्रीमध्ये तो वागतोय, त्याच तंद्रीमध्ये तो राहतोय। मग त्या ठिकाणी आपण चिंतन करत असताना बघितलं की एकदा काय माणसाकडे ते विचार आले, एकदा काय मनुष्य त्या विषयाधीन झाला, त्या वासनेअधीन झाला की तो अशा प्रकारे कर्म करतोय, अशा प्रकारे कार्य करतोय की मी काय करतोय, मी काय करायला पाहिजे याचंही भान त्याला राहत नाही। अशा प्रकारची अवस्था त्याची निर्माण होते। अशा प्रकारे तो त्या ठिकाणी कार्य करत असतो। खर तर प्रत्येक इंद्रिय हा मनाधीन आहे। प्रत्येक इंद्रिय जे कार्य करतंय, मन ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने ते इंद्रिय कार्य करत असतात। आणि इंद्रियांची आवड जर माणसाने बघितली, इंद्रियांच्या आवडीनिवडीचा जर माणसाने विचार केला तर त्यांना काय आवडतंय। आणि म्हणूनच गीतेमध्ये अर्जुनाला ओळख करून देत असताना भगवंतांनी सांगितलेलं आहे, इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू। त्याची ओळख करून देत असताना मौली सांगतात, इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू भव सिंधू। म्हणून मागे आपण विवरण घेता घेता विचार केला की पुराच्या पाण्याला जर योग्य दिशा मिळाली नाही तर ते एक वेगळं पात्र निर्माण करतंय। आणि ते वेगळं पात्र निर्माण करत असताना कशा कशा प्रकारे ते नासधूस करतंय, कशा कशा प्रकारे ते कार्य करते ते पुराचं पाणी त्याच पद्धतीने
ज्याच्या जगण्याला दिशा नाही, ज्याच्या कर्माला दिशा नाही, असा दिशाहीन झालेला मनुष्य अशा प्रकारे कार्य करतोय, स्वतःचा विचार करत नाही, कुटुंबाचा विचार करत नाही, समाजाचा विचार करत नाही, आपल्या आयुष्याचा विचार करत नाही, आपल्याला देवाच्या कृपेने प्राप्त झालेल्या या मनुष्य देहाचा तो विचार करत नाही. जसं आलेला आहे, ज्याप्रमाणे संग झाला त्याप्रमाणे कार्य करतोय, त्याप्रमाणे जगतोय. आणि एकदा काय, तो मरणाचा दिवस आला, मृत्यू आला की मरून जातोय. जगण्याची इच्छा ही सर्वांचीच असते. सर्वच जगण्यासाठी धडपडत असतात, पण जगण्याचं ज्ञान हे सर्वांनाच नसते. त्या ठिकाणी जाणीव करून देत असताना संतांनी एक उदाहरण दिलं की प्रत्येक माणसाचा जर आपण विचार केला तर कपडे सर्वच माणसं परिधान करीत असतात, सर्वच माणसं कपडे घालत असतात, परिधान करत असतात. वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालण्याची हौस मौस अनेकांना असते, पण त्या कपड्याची पारख मात्र सर्वांनाच नसते. मग काही वेळेला त्या दुकानात गेल्यानंतर ज्या माणसाला त्या कपड्याची माहिती नसते, तो माणूस अगदीच 200-400 रुपयाचा कपडा 1000 रुपयाला घेऊन येतोय. त्याच्या पलीकडे जर जाऊन पाहायला गेलं तर खायचं सगळ्यांनाच असतंय हो, जेवण करण्याचं सगळ्यांनाच असतंय, खायचं सर्वांनाच असतंय, पण ते बनवण्याचं ज्ञान सर्वांनाच नसतंय. ते जेवण तयार करण्याचं ज्ञान सर्वांनाच नसतंय. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे चांगल्या घरामध्ये राहायची इच्छा सर्वांचीच असते, पण ते घर निर्माण करण्याचं ज्ञान सर्वांनाच नसतंय. पास होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करायचा असतो. त्याला माहिती असते की मी जर अभ्यास केला तर पास होणार आहे, पण तो अभ्यास कशा प्रकारे करावा हे ज्ञान सर्वच विद्यार्थ्यांना नसतंय. तसंच आहे, अगदीच जर पाहायला गेला तर प्राण्या पक्ष्यांनाही वाटतंय की आपण जगावं, आपल्याला जगायचं आहे. त्या प्राण्या पक्ष्यांना जसं वाटतंय तसं माणसालाही वाटतंय, जसं माणसाला वाटतंय तसं इतर प्राण्या पक्ष्यांनाही वाटतंय की मला जगायचं आहे. पण जगण्याचं ज्ञान सर्वांनाच नसतंय. ते जगण्याचं ज्ञान संतांच्या कृपेने प्राप्त होत असतंय. साधं उदाहरण आहे, शाळेतला पेपर जर पाहायला गेला तर एक 100 मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी 3 तास असतात. त्या 3 तासांमध्ये तो 100 मार्कांचा पेपर सोडवायचा आहे. पण त्या 3 तासांच्या पेपरचा जर आपण विचार केला तर तो 3 तासांचा पेपर 100 मार्कांचा सोडविण्यासाठी वर्षभर विद्यार्थ्याला अभ्यास करावा लागतो. जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो तो विद्यार्थी
न चुकता, इकडे तिकडे न पाहता, न विलंब लावता तेवढ्या वेळामध्ये बरोबर ते पेपर सोडवत असतो. मग 3 तासाचा पेपर सोडविण्यासाठी जर 300 दिवस अभ्यास करावा लागतो, वर्षभर जर अभ्यास करावा लागतो, 365 दिवस जर अभ्यास करावा लागतो 3 तासाचा पेपर सोडविण्यासाठी, तर आपल्या आयुष्याचा पेपर किती तासाचा, किती दिवसांचा असेल हे आपल्यालाही माहिती नाही. जसं तिकडे ज्या विद्यार्थ्याने वर्षभर मजा मारलेली आहे, कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही, आणि मग त्याच्या हातात एकदा काय प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पडली की तो फक्त इकडे तिकडे पाहत असतो, ह्याची त्याची आशय करत असतो, ह्याच्या त्याच्याकडे आशेने पाहत असतो. कोण मला मदत करतय का, कोण मला सांगतय का, कोण मला पेपर सोडवायला मदत करतय का, अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी अशा अपेक्षा करत असतो. का तर वर्षभर मजा मारली, फक्त अभ्यास नाही केला, नियमांचं पालन केलं नाही, गुरुजनांचं ऐकलं नाही, गुरुजनांनी जे मार्गदर्शन केलेलं त्या पद्धतीने राहिला नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी मग जाणीव करून दिली की माणसाच्या आयुष्याच्या पेपरचंही तसंच आहे. ज्याने योग्य तो अभ्यास केला त्याला सहजरित्या पेपर सोडवता येतो. त्याला कुठे पाहायची गरज लागत नाही, तो कोणाकडे आशेने पाहत नाही, कारण त्या ठिकाणी जाणीव संतांनी त्याच्या पिंडामध्ये करवून दिलेली असते. आपण काय करायचंय? श्रीराम जयराम सकळ म्हणती, परिते नेणती राम कैचा. त्या श्रीरामाचं नामस्मरण करायचं आहे, त्या रामाचा धावा करायचा आहे, त्या देवाचा धावा करायचा आहे, त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. पण ज्याचा धावा करायचा आहे, ज्याचं नामस्मरण करायचं आहे, ज्याचं स्मरण त्या वेळेला करायचं आहे, त्याचा अभ्यास मात्र आपण आयुष्यभर करायचा आहे. त्याची जाणीव, त्याचं स्मरण, त्याचा अभ्यास आपण सतत 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 करायचा आहे. आणि असा सतत सतत अभ्यास जर तो असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं असाध्य ते साध्य करिता सायास तुका म्हणे अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यास केला पाहिजे. जर आपल्याला आयुष्याचं गणित सोडवायचं आहे, आयुष्याचा पेपर व्यवस्थितरित्या जर सोडवायचा आहे, तर त्यासाठी जो अभ्यास संतांनी आपल्याला दिलेला आहे, जो अभ्यास संतांनी केलेला आहे, तो अभ्यास आपण केला पाहिजे. त्या पद्धतीचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणून ती शिकवण संत मांडत असतात. संतांच्या शिकवणीतून हे सर्व काही कळत असतंय, संतांच्या शिकवणीतून हे ज्ञान प्राप्त होत असतंय. म्हणून असं नाही की अभ्यास करायला अजून खूप वेळ आहे, नंतर करणार. मग शाळेमधले विद्यार्थी त्याच पद्धतीने विचार करत असतात की परीक्षेला अजून खूप उशीर आहे, खूप वेळ आहे, त्या वेळेला पाहू. आणि मग असा विचार करणारे विद्यार्थी परीक्षेच्या वेळेला त्यांना अपयश प्राप्त होतंय, अपयश स्वीकारावं लागतंय. कारण वेळ कमी आणि अभ्यास त्यावेळेला त्यांचा जास्त असतो. रात्र छोटी आणि सोंगे फार असं म्हणतात, त्या पद्धतीने
त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची ती परिस्थिती निर्माण होते. मग अशा वेळी अभ्यास होत नाही, केलेला अभ्यास आठवणीत राहत नाही. आणि जरी एखादा प्रश्न पाठ असेल, एखादा उत्तर पाठ असेल, तरी ते त्या वेळेला आठवत नाही, कारण तेवढ्या विचारांनी ते ग्रासलेलं असतंय. जो वर्षभर अभ्यास करतो, परीक्षा कितीही लांब असली, कितीही नंतर असली, तरी जो वर्षभर अभ्यास करतो त्याला ते पेपर सोडवणं सोपं जातंय. तीच जाणीव या ठिकाणी संतांनी करून दिली की ज्या तरुणांना वाटते की म्हातारपणी परमार्थ करायचा, तरुणपणी फक्त मजा मारायची, त्यांनी एक विचार करावा की मजा करण्यासाठी वृद्धपण तरुण होतो. वृद्धावस्थेतही त्याला असं वाटतंय की मी अजून तरुण आहे, मजा करण्यासाठी. मग परमार्थ करण्यासाठी आपण आजच तो विचार का नाही करावा? पुढे वृद्धावस्थापर्यंत आपण असूच, पुढे किती काळ आपला उरलेला आहे हे जर आपल्याला माहिती नाहीये, तर आलेली समोर दिसणारी वेळ फक्त आपली आहे हे जाणून आणि मग आपण तो परमार्थ केला पाहिजे. आपण ती भक्ती केली पाहिजे, आपण ती देवपूजा केली पाहिजे. ऐसी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. वयही त्याचप्रमाणे माणसाचं हळूहळू निघून जात असते. जशी वर्ष पुढे जातात तसा मनुष्य वाढदिवस साजरा करत असतो, पण खरं तर दिवस वाढलेले नसतात, तेवढे दिवस घटलेले असतात, त्याचे कमी झालेले असतात. आयुष्याचे दिवस तेवढे कमी झालेले असतात, पण मनुष्य मात्र साजरा करताना वाढदिवस साजरा करत असतो. ही जाणीव संतांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. भ्रांत, अवगुणी, अवलक्षण हे असे सगळे संत जवळ घेत असतात. ह्या सगळ्या प्रकारचे साधू पुरुष जे असतात ते जवळ करत असतात त्या सगळ्या प्रकारच्या माणसांना. आणि मग श्रवण देऊन, उपासना देऊन, देवपूजेला लावून त्यांना अशा प्रकारे परिवर्तन घडवतात. तेची होती सुलक्षण, तेची होती सुलक्षण. अर्थातच जर विचार करायला गेलं तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले. तो कितीही त्या विषयामध्ये रंजलेला असू द्या, तो कितीही गांजलेला असू द्या, परिसाचा स्पर्श एकदा झाला ना की त्या गंजलेल्या लोखंडाचंही सोनं होत असतंय. साधू पुरुषांना परिसाची उपमा देऊ शकत नाही का? तर परिसाचे नि परस्परीस करवेना, पण शरण जाता साधू जना साधुत्व होईचे. लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतंय, परीस होत नाही. साधू पुरुषांचा संग जर माणसाला झाला तर देव पाहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो. आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. संतांच्या संगतीला वाटचाल करता करता माणूस कधी संत होतो हे त्यालाही कळत नाही. जेव्हा तो आपल्या कर्माचरणाकडे पाहतोय, जेव्हा तो आपल्या गुणांकडे पाहतोय, जेव्हा तो आपल्या परमार्थाकडे पाहतोय, आपल्याकडून घडणारा परमार्थाचा विचार करतोय, देवपूजेचा विचार करतोय, त्यावेळेला त्याला जाणीव होते की माझ्यामध्ये किती परिवर्तन घडलेलं आहे. आणि हे सामर्थ्य संतांच्या निरूपणात आहे.
हे सगळ्या प्रकारचं परिवर्तन निरूपणातून होत असतंय, प्रवचनातून होत असतंय, कीर्तनातून होत असतंय. तेवढं सामर्थ्य संतांच्या वाणीला असतंय. काही म्हणतात तुमच्या शब्दाला धार नाही हो. बोलणं म्हणजे माणसाचं असं पाहिजे की शब्दाला धार पाहिजे. संत म्हणतात आमच्या शब्दाला धार नसली तरी चालेल, पण आमच्या शब्दात आधार आहे. परमार्थासाठी शब्दाला धार नको, परमार्थामध्ये शब्दात आधार पाहिजे. आणि तेच संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. तेच बोलणं सामर्थ्याचं, तेच प्रवचन, तेच कीर्तन, तेच निरूपण, तेवढ्याच पद्धतीचं, तेवढ्याच सामर्थ्याचं संतांच्या कृपेने ते प्राप्त होत असते. धार नाही, पण आधार एवढा मोठा असतोय की निराधारालाही जगण्याचा मार्ग त्याच्यातून मिळतो. ज्याला काय करावं, कसं जगावं, कसं राहावं हे कळत नसतंय ना, त्यालाही जगण्याचा मार्ग त्याच्यातून मिळतो. हा फरक आहे. संतांच्या चरणी आपण का असावं, आपण परमार्थ का करावा, आधार प्राप्त होतो. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं संतांनी की काहींकडे असे एक शंका असते. कारण ह्या पद्धतीची जी माणसं असतात, भ्रांत, अवगुणी, अवलक्षण, कधी कुठल्या प्रकारचा यांच्याकडे संदेह निर्माण होईल, कधी कोणत्या प्रकारचा विचार यांच्याकडे येईल ते सांगू शकत नाही. पण ते कधीतरी आपल्याला प्रश्न करतात. त्यांच्याकडे कधीतरी अशी शंका निर्माण होते की परमार्थ करणाराही जर मरणार आहे आणि परमार्थ न करणाराही जर मनुष्य मरणार आहे, परमार्थ करणाऱ्या माणसालाही मृत्यू आहे आणि परमार्थ न करणाऱ्या माणसालाही मृत्यू आहे. परमार्थ करणारा मनुष्यही हा इहलोक सोडून जाणार आहे आणि परमार्थ न करणारा माणूसही हा इहलोक सोडून जाणार आहे. मग आपण परमार्थ का करावा, आपण श्रवण का करावं, आपण देवपूजा का करावी. परमार्थ करणाऱ्या माणसालाही जाणं आहे, मृत्यू आहे, आणि परमार्थ न करणाऱ्या माणसालाही जाणं आहे, मृत्यू आहे. मग का ते करावं. त्या ठिकाणी एक उत्तम दृष्टांत संतांच्या कृपेने प्राप्त झाला. संत म्हणतात बाबा रे, मांजर आहे ना, मांजर, ते मांजर ज्या वेळेला उंदराला मारत असते ना, त्यावेळेला ती त्या ठिकाणी त्याचे खूप हाल करत असते. त्या दाताने त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना करत असते. पण तीच मांजर ज्या वेळेला त्या दाताने तिची पिली पकडते ना, त्यावेळेला त्या पिलांना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही याची दक्षता घेत असते. मांजर तीच आहे, दात तेच आहेत, फक्त तिकडे उंदीर आहे आणि इकडे तिची पिली आहेत. व्याघ्र सिंह भयानक देखून भयचकित लोक, परी तयाची पिली तया पुढे निशंक खेळती. हा फरक आहे. नको तशी कर्म करून, नको तसे विचार घेऊन, अधर्माची कर्म करून, अनितीने वागून आणि मग जर मोक्षाची अपेक्षा करत असू तर ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी यमदंड ठेवलेला आहे. यमाचे किंकर मारिती झोडिती.
आणि म्हणून मग शेवटच्या वेळेला तो पेपर असला ना की मग ते आशेने बघत असतात, मग ते ह्याचा त्याचा धावा करत असतात. काहींचा बरेच दिवस तो पेपर सुरू असतो, काहींना 2 महिने, काहींना 4 महिने, काहींना वर्षभर तो पेपर सुटत नाही. 4 वेळा खोडच्या खाली उतरवून पण जात नाही, तो नाही सोडवता येत त्याला पेपर. तो शेवटी घरातले कंटाळतात, विचार करतात की आजोबांचा जीव राहिलं तरी कुठे, आजीचं जीव आमच्या राहिलं तरी कुठे, वर्षभर पडून आहे, आज जाईल उद्या जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कित्येक वेळा खाली उतरवली असेल, पण असं म्हणतात की कॉटवर जीव जात नाही, खाली लवकर जीव जातोय. आणि म्हणून मग ते प्रयत्न करत असतात, खाली उतरव वर चढव असं. असो, संत चरण जिथे प्राप्त झाले ना, जिथे संतांचे विचार एकदा माणसाने आत्मसात केले, त्या ठिकाणी काय होतंय तर नेमकं त्या ठिकाणी परिवर्तन घडलं जातंय. भ्रांत अवगुणी अवलक्षण जरी तो असेल संतांच्या चरणी येण्याच्या आधी, तरी संतांच्या चरणी आल्यानंतर संत त्याच्यामध्ये एवढं परिवर्तन घडवतात, अशा प्रकारची जाणीव करून देतात, जाणीवेची कर्म निर्माण करतात. तेची होती सुलक्षण. तेच अगदी चांगल्या कर्म आचरणामध्ये उभे राहतात, उत्तम प्रकारे परमार्थ करायला लागतात, उत्तम प्रकारे देवपूजा करायला लागतात. म्हणजे ज्या ठिकाणी देवपूजा काही ते माहिती नाही, ग्रंथ काही ते माहिती नाही, ते कसं देवपूजा कशी करतात ते माहिती नाही. काही ठिकाणची अवस्था तर अशी की दिवा लावायचा म्हणजे ते वडील कुठेतरी त्या बाईला सांगणार, बाई त्या मुलांना सांगणार, मग मोठा मुलगा लहान मुलाला सांगणार, तो लहान अजून लहाण्याला सांगणार. अगरबत्ती लावायची म्हटल्यानंतर हा लावतोय की तो लावतोय असा विचार त्या ठिकाणी. आज त्या ठिकाणी सर्व एकत्र ग्रंथ वाचनासाठी बसतात, देवाच्या नामस्मरणासाठी बसतात, एकत्रितरित्या देवपूजा करतात, ग्रंथांचा, संतांच्या ग्रंथाचा, वाङ्मयाचा अभ्यास करतात. हे परिवर्तन आहे. ज्या वेळेला मनुष्य नको ती कर्म करून नको तिकडे कितपत पडलेला असायचा, तीच वेळ त्याची संतांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी परिवर्तन घडवलं की त्याच वेळेला तो त्याच्या घरामध्ये सुखाने आपल्या कुटुंबाच्या सोबत, आपल्या घरातल्या सगळ्या मंडळीच्या सोबत देवपूजा करत असतो, ग्रंथ वाचन करत असतो. हे परिवर्तन संत घडवत असतात. म्हणून भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती, होती म्हणण्यापेक्षा संत करतात, संतांच्या कृपेने तेची होती सुलक्षण. आणि मग पुढे काय होतात ते धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. कुठल्या वेळेला कशा पद्धतीने काय कार्य करावं हे अचूक ज्ञान त्यांना प्राप्त होत असतंय. आणि मग प्रत्येक आलेली वेळ कशा प्रकारे सार्थक करायची, कशा प्रकारे सार्थक होईल हा अभ्यास ते करत असतात, हा विचार ते करत असतात. अर्थातच जर पाहायला गेलं तर पहिल्या ओवीमध्ये 3ऱ्या चरणात जो आपण प्रश्न केलेला आहे की श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, त्या प्रश्नाचं उत्तर समर्थांनी या ओवीमध्ये दिलेलं आहे की श्रवणातून माणसाच्या कर्म आचरणामध्ये बदल घडवतात संत. कशा प्रकारे तर श्रवणाला येण्याच्या पूर्वी जरी तो माणूस भ्रांत अवगुणी अवलक्षणी असेल तरी त्याच्यामध्ये श्रवणातून एवढं परिवर्तन संत घडवतात की तेची होती सुलक्षण. एवढंच नाही तर धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. असो, याच्या पुढच्या ओवीवर आपल्याला अर्थातच आळशीतेची साक्षेपी होती, पापीतेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. ह्या ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे, विवरण घ्यायचं आहे. भाग क्रमांक 169 मध्ये पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी
झालेली सेवा समर्थांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.